राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभात सी.पी. राधाकृष्णन यांना भारताच्या उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली आहे। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सी.पी. राधाकृष्णन यांना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। भारत नॉर्वे सागरी सुरक्षा, निशस्त्रीकरण आणि अप्रसार संवाद काल ओस्लो, नॉर्वे येथे पार पडलाय। यावेळी सागरी क्षेत्रात सुरू असलेल्या सहकार्य उपक्रमांचा आणि यंत्रणांना बळकटी देण्याच्या मार्गांचा आढावा घेतला गेला। मॉरिसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र राम गुलाम यांनी अयोध्येत पोहोचून श्री राम लल्ला मंदिरात पूजा केली। अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांचं पारंपरिक पद्धतीनं भव्य स्वागत करण्यात आले। जनरल झेडचे प्रतिनिधी, नेपाळी लष्कर प्रमुख आशिकराज सिग्देल आणि नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्यात अंतरिम सरकारच्या पंतप्रधानांची नियुक्ती करण्यासाठी झालेल्या चर्चेत 2 दिवस उलटूनही कोणताही करार झालेला नाहीये। इस्रायलने मागील 72 तासांत 6 इस्लामिक देशांवर हल्ला केला। या हल्ल्यात 200 पेक्षा जास्त लोक मारले गेले तर 1000हून अधिक लोक जखमी झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत। पंतप्रधान 71,850 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत। केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत कर्मचारी आणि खाण कामगारांसाठी 3 फायदे जाहीर केले, जे यावर्षी 17 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय कामगार दिनापासून लागू केले जातील। पंजाब पोलिसांसोबत बीएसएफने फाजिल्का येथे 2 तस्करांकडून 16 पिस्तूल, 18 मॅगझीन आणि 1847 जिवंत कारतुसे जप्त केली आहेत आणि पाकिस्तान समर्थित नार्को दहशतवादाचा कट उधळून लावलाय। केंद्रीय मंत्री जोशी प्रल्हाद यांनी नवी दिल्ली येथे पहिल्या ग्रीन हायड्रोजन संशोधन आणि विकास परिषदेचं उद्घाटन केलं असून हायड्रोजन नवोपक्रमात स्टार्टअप ॲपसाठी 100 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचं आव्हान दिलंय। समरकंद येथे झालेल्या फिडे ग्रँड स्विस स्पर्धेत इराणच्या परहम मकसुडलू वर रोमांचक विजय मिळवून भारतीय ग्रँडमास्टर निहाल सिरनने आपला विजय कायम राखलाय।